खरं तर पात खाण्यासाठी हा कांदा लावला होता, पण इतक्या सगळ्या भाज्या निघत होत्या ना, तर या कांद्याची पात खायला वेळच नाही भेटला आम्हाला. त्यामुळे त्याचे कांदे मोठे होऊन गेले आणि आता ते कांदे काढून टाकणार आहोत. कारण बाकीच्या भाज्यांना त्याची अडचण व्हायला लागलेली आहे आणि कांदे थोडेसे म्हणजे एवढी फौज जागा नसल्यामुळे, आता ते गार्डनमध्ये होते ना, एवढी फौज जागा नसल्यामुळे ना ते थोडेसे वाढलेले नाही आहेत, म्हणजे इतके काही असे हे नाही झालेले, म्हणावं असे नाही झालेले. म्हणून काढून घेणार आहे आणि आता तिथे लावणार आहे गवार. तर उपयोग त्याचा म्हणजे उपयोगच नाही झाला, की आता कांद्याची पात खाऊ आम्ही असं, म्हणजे दुसऱ्या जितक्या भाज्या निघत होत्या ना. आणि हे कसं म्हटलं, हे राहून द्या, नाही आपण पात खाल्ले तरी कांदा आपल्या उपयोगी येणार आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. 2-3 वेळेस काढलेली आहे कांद्याची पात, पण जास्त काही खाण्यात नाही आलेली. पण ते कांद्याची पात जरी उपयोगी नसेल आली, तर कांदे छान असे निघालेले आहेत. जास्त काही निघालेले नाही, थोडे निघालेले आहेत, 2-3 किलो. पण कांद्याची पात गेली वायाला आता. आता मस्त कांदे काढलेले आहेत, तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे काही काही कांदे निघालेले आहेत. आणि आता हे मस्त कापून त्याची पात काढून टाकणार आहे, मग मी तुम्हाला दाखवते. काही काही बघा असे बारीक राहिलेले आहे, काही काही खराब झालेले आहे, पण हे आता जेवणाबरोबर खायला मस्त आहेत. तर एवढे असे कांदे निघालेले आहेत आपले. हे पातीसाठी खरं तर हे कांदे लावले होते मी, म्हणजे आपल्या जेव्हा शेतात कांदे लागवड चालू होती ना, तर तिथूनच रोप आणून थोडेसे मी पातीसाठी, नाही का आपण पिठल्यात, वांग्याच्या भरतात, अजून तशी पण पात करून खातो. आणि पालक पण काढून घेतलेला आहे, कारण आता पालक आहे ना खूप असा बारीक पडत चालला होता, जास्त हे नव्हतं होत ते, आणि त्याला लगेच बी यायला लागलं होतं. म्हणून कांदे पालक काढून घेतलेला आहे आणि तिथे लावणार आहोत आपण गवार. कारण तुम्ही बघितलेली आहे त्या दिवशीच्या व्हिडिओत, गवार इतकी छान आलेली आहे, पण एकदम कमी झाडं लागले गेलेले आहेत. आणि हे टोमॅटोला पिकले होते म्हणून हे काढून घेणार आहे. आणि काय जास्त मोठं नाही झालं टोमॅटो, कारण त्याला कुठलाही म्हणजे रासायनिक फवारणी वगैरे नाही आहे, किंवा कुठलंही खत वगैरे नाही आहे. जे आपले शेणखतात आहे तेच, त्यातच हे अशी एवढे छान असे टोमॅटो झालेले आहेत. आणि वरती आंबा असल्यामुळे ना त्याला खाली म्हणजे त्याच्यावर हे झालेलं आहे, जशी जाळे पडल्यासारखे झाले, रोग पडल्यासारखं झालेला आहे. पण असं आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे निघतात. छान असे भरपूर टमॅटो लागले होते, छान टमॅटो लागले होते. तर जसे जसे पिकतील तसे तसे काढून घेणार आहे. आणि रोजच्या आपल्या भाजीला ताजं एक टोमॅटो तोडून घातलं तरी पण होऊन जातं, तसं काही नाही. आणि फ्लावर पण काढायला आलेला आहे, पण फ्लावर काय आज काढायला नाही आहे. खरं तर हा व्हिडिओ कालचा आहे, 2 टप्प्यात केलेले व्हिडिओ येत आहे. हे कांदा आज काढला होता आणि काल टोमॅटो ते काढलेले होते. आणि म्हटलं नाही का, आणि खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो मग. आणि इथं आहे शेपूची भाजी, तर आपल्याला आंबट भाजीचा वानोळा आलेला आहे. नुसती आंबट भाजी आलेली आहे आपल्या शेजाऱ्यांकडून. म्हटलं आपल्याकडे शेपू आहे, मग दोन्ही मिक्स करून आंबट आणि शेपू तर किती छान भाजी लागते, सर्वांना माहिती असेल, कारण माझ्या ताई भरपूर रेसिपीवाल्याच जास्त आहेत. तर हे बघा, काही काही वांगे किडलेले आहेत तर ते काढून टाकावं लागतात, आणि जे जे चांगले आहेत ते तोडून घ्यावे लागते. मग ते मोठं होऊन जाते, म्हणून 4-5 वांगे भेटलेले आहेत, त्याचं भरीत होईल आपलं. आणि हे बघा अशी खिडकी निघाले. आता खिडकी उन्हामुळे होते की कशामुळे होतं काय माहिती नाही, पण खिडके व्हायला लागलेले आहेत वांगे. आणि आता हे खूप म्हणजे आता 6 महिने झाले असतील ना, 6 महिन्याच्या वर झाले असतील हे झाडं लावून आपण. तर भरपूर असे वांगे निघालेले आहे. आणि कारले मी तोडून घेत आहे, कारण ते वाढत नाही पण लगेच पिवळे होऊन जातात, लाल कापले का ते लाल निघतात. म्हणून मग मी कारले पण जेवढे निघतील तेवढे तोडून घेतलेले आहेत. असे गिट्टेच कारले पण काढून घेतलेले आहे बघा, असे होऊन जातात ते पिवळे, आणि लगेच आतमध्ये आपण चिरलं का लाल निघतात. हे आहेत बघा, हे कसे आहेत, हे लांब लांब आहे, यामुळे हे ठेवलेले आहेत, कारण हे कवळे आहेत अजून. तर हे ठेवलेले आहेत, भरपूर सारे कारले आहेत. ते नंतर तोडू आपण, आता नाही तोडले. पण ते जे असे वेल असं उंच असलं ना, मांडवावर वगैरे असं वर काढून दिलेलं असलं ना, की मग कारले छान येते. तर एवढी अशी भाजी आणि एवढे असे कारले, टोमॅटो आणि वांगे हा सर्वच काढलेलं आहे, कारण सगळंच थोडं थोडं निघालं होतं. म्हणजे भाज्या काढायला आलेल्या होत्या ना, मग ते तशा ठेवता पण नाही आहेत त्या. म्हणून एवढ्या अशा भाज्या आज काढलेल्या आहेत. आणि मस्त शेपूची भाजी, आंबट भाजी टाकून करणार आहोत. मी काय रेसिपी वगैरे टाकत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. चालू आहे प्रयत्न, पण बघू आता नंतर. एवढा उन्हाळा जाऊस्तवर नंतर आपण आपल्या चूल आणि तिथे गार्डनमध्येच स्वयंपाक करणार आहोत. मी तुम्हाला पुढे दाखवेलच व्हिडिओ. तर एवढे असा भाजीपाला आपला निघालेला आहे. आणि रामफळ पण निघायला म्हणजे पडायला झाले बघा, अशा प्रकारे रामफळ आहे ना पडून जातात. आता बऱ्याच जणाला माहिती असेल, ज्यांच्याकडे रामफळ आहे त्यांना तरी बघा, असे याच्यातून ते सुटून जातात आणि पडून जातात. म्हणून काढून घेतलेले आहे. आणि हे पण आता थोडेसे असे नरम झालेले आहेत, तर त्यामुळे रामफळं पण काढून घेतलेले आहेत.
तर भरपूर साऱ्या भाज्या निघालेल्या आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. कमेंटमधून एकमेकाला सपोर्ट करा. सगळ्यांचे व्हिडिओ बघा, माझे पण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या तुम्ही पण ताज्या ताज्या भाज्या खायला. थोड्याशा पण एकदम सेंद्रिय भाज्या आहेत. कशा वाटल्या नक्की सांगा. चला भेटू आपण परत. बाय बाय सर्वांना.